मराठी वर्षामधील 9वा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवार सवाष्णी महिलांसाठी विशेष असतो. कारण या गुरुवारी प्रत्येक महिला महालक्ष्मीची पूजा करून व्रत करत असते. मार्गशीर्ष महिन्यामधले गुरुवारचे व्रत हे आपण काही ना काही संकल्पसिद्धी करून करत असतो. आपल्या घरामध्ये सुखशांती नांदावी, समृद्धी यावी, आपल्या घरामध्ये पैसा अडका खेळावा, आपल्या घरातले दारिद्र्य दूर व्हावे, आपल्या घरातले जे नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर व्हावी, यासाठी आपण हे व्रत करत असतो. पण हे व्रत करत असताना आपण नकळत काही चुका करत असतो जे आपल्याला माहीत नसतात. हे व्रत करत असताना संपूर्ण महिनाभर मांसाहार टाळावा. फक्त त्या व्रता दिवशीच नाही तर संपूर्ण महिनाभर आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे. दुसरा नियम असा आहे की हे व्रत करत असताना ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे. आपण हे व्रत गुरुवारचं करतो तेव्हा काही ना काही संकल्प करून करत असतो. त्यामुळे आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार येता कामा नये. कोणतंही व्रत करत असताना ब्रह्मचर्याचे पालन हे केलं जातं. त्यामुळे आपल्या मनामध्ये वैचारिक किंवा वाचिक कोणत्याही प्रकारे आपल्या मनामध्ये वाईट भावना येता कामा नये. तिसरी चूक आहे जी आपण करत असतो ती म्हणजे खोटं बोलू नये. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण व्रत करत असतो म्हणजे पहिल्याच गुरुवारी नाही तर 4ही गुरुवार महिनाभर आपण ते व्रत करत असतो. त्यामुळे महिनाभर महालक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो. त्यामुळे व्रत चालू असताना संपूर्ण महिना कोणत्याही प्रकारचं आपल्याकडून खोटं किंवा लाडीलबाडी होता कामा नये किंवा खोटं बोलता कामा नये, याचं पालन केलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने या गोष्टीचं पालन केलं पाहिजे. चौथी चूक अशी आहे जी नकळत कोणाकडून तरी घडत असते पण त्याबद्दल आपल्याला माहीत नसतं. जोपर्यंत आपण महालक्ष्मीचं व्रत करत असतो तोपर्यंत म्हणजे पूर्ण अख्खा महिनाभर शांती, संयम, शिवीगाळ किंवा कोणत्याही प्रकारचं भांडण तंटा करू नये किंवा घरातल्या व्यक्तीमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा तंटा किंवा वाद होऊ नये याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि काही कारणास्तव आपल्या घरामध्ये जर भांडण, तंटे, वाद होत असतील तर ते होऊ नये यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि कोणाविषयी वाईट बोलू नये किंवा कोणाबद्दलही वाईट चाहडी-चुगली करू नये किंवा वाईट विचार करू नये कोणाबद्दलही. जर अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतील तर त्या गोष्टीपासून आपण लांब राहिलं पाहिजे. कारण अशा गोष्टीतून आपल्यामार्फत आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येते, नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते. जर असे वाईट विचार आपल्या मनामध्ये येत असतील किंवा कोणाबद्दलही वाईट विचार आपल्या मनामध्ये येत असतील तर तेव्हा आपण दुसऱ्या कामामध्ये आपलं मन गुंतवावं किंवा दुसऱ्या कामाकडे आपलं लक्ष केंद्रित करावं, म्हणजे आपल्या मनामध्ये वाईट विचार कोणाबद्दलही येणार नाहीत. तरच लक्ष्मी तिथे वास करत असते. त्यामुळे संपूर्ण महिनाभर आपल्याला ह्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे. 5वा नियम हा आहे की हे व्रत चालू असताना ज्येष्ठ व्यक्तींचा आदर आणि सेवा आपण करायला हवी. फक्त हे व्रत चालू असतानाच नाही तर हे व्रत झाल्यानंतर सुद्धा आपण ज्येष्ठ व्यक्तींचा आदर हा ठेवायलाच हवा. तरच तिथे महालक्ष्मी वास करत असते आणि तिथे प्रसन्न होत असते. नाहीतर असं व्हायला नको की एकीकडे आपण महालक्ष्मी देवीचं व्रत करतो, महालक्ष्मी देवीची पूजा करतो आणि एकीकडे आपण मोठ्यांचा आदर करत नाही, त्यांचा अपमान करतो. तेव्हा मग आपल्याला आपल्या पूजेचं, व्रताचं आपल्याला फळ मिळत नाही. मग आपल्याला असं वाटू लागतं की आपण महालक्ष्मीची इतके मनोभावे पूजा करतो, व्रत करतो तर त्याचं आपल्याला फळ का मिळत नाही आहे. तर महालक्ष्मीचं हे व्रत करत असताना संपूर्ण महिना जर आपण या गोष्टींचं पालन केलं किंवा या चुका ज्या आहेत त्या आपण टाळल्या तर आपल्याला आपल्या व्रताचं फळ हे नक्कीच मिळतं. आणि तेथे महालक्ष्मी सदैव वास करत असते. आपल्या घरामध्ये कशाशीच कमतरता भासत नाही. आपण जो संकल्पसिद्धी केलेला असतो या व्रतासाठी तर ते पूर्ण होतं, त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं, त्याची प्रचिती आपल्याला येत असते. तर हे मार्गशीर्ष महिन्याचं व्रत करत असताना तुम्ही या नियमांचं पालन करा, या चुका तुम्ही टाळा, म्हणजे महालक्ष्मी व्रताचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला जरा जरी आवडला असेल, जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा.